आपल्या उमेदवाराचे काम करा असा वरिष्ठांनी आदेश दिला असतानाही राष्ट्रवादीच्या आपशिंगे गणाचे गांडवाळ कार्यकर्ते शेपूट घालून घरात बसल्यानेच आरपीआयचा पराभव झाला असल्याचे परखड मत जिल्हाध्यक्ष संजय गाडेताते यांनी केले। रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी। सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 ला निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि लोकसभा, विधानसभा, नगर परिषद स्वबळावर लढवल्यानंतर इच्छित साध्य होत नाही हे लक्षात घेऊन जातीवादी पक्षाला, विशेषतः भाजप पक्षाला रोखण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीबरोबर हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडीबरोबर हातमिळवणी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे माननीय मंत्री मकरंदाबा पाटील आणि खासदार नितीन काका पाटील यांनी विश्वास टाकून आपशिंगे गणातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला SC कॅटेगरीतल्या आरक्षित जागेवरनं उमेदवारी घोषित केली। ती उमेदवारी घोषित केल्यानंतर ज्या पद्धतीनं उगवत्या सूर्याला नमस्कार करत असताना मावळत्या चंद्रालाही विसरायचं नसतं, अशा परिस्थितीमध्ये आज निकालाच्या दिवशी सूर्य मावळतीला चाललेला असतानाच अंगापूर आपशिंगे गणाचा निकाल समोर आला आणि निकालापूर्वीच काही गोष्टी अधोरेखित झाल्या। शशिकांत शिंदे साहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एक जागा सोडल्यानंतर त्या जागेवरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय विशालभाऊ कांबळे यांना लढवायचा निर्णय घेतला। पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महासचिव सुहास मोरे, जिल्हा मुख्य संघटक दीपकभाऊ कदम यांच्यासह सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी 25 किलोमीटर जाऊन विशालभाऊ कांबळेंचा आपण प्रचार आणि प्रसार केला। त्या ठिकाणी प्रचार केला, पण खेदानं सांगावं असं वाटतं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, शिवसेना, कुठल्याही मित्र पक्षानं खुलेआमपणे येऊन प्रचार केला नाही, खुलेआमपणे बूथ टाकला नाही, खुलेआमपणे पोलिंग एजंट घेतले नाही। तोंड दडवून प्रत्येकाने आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं आम्हाला आश्वस्त केलं। त्याची परिणिती या आत्ताच्या घडलेल्या निकालामध्ये झाली आणि खेदानं सांगावं असं वाटतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उगवतं नेतृत्व विशालभाऊ कांबळे हे 2,500 मतांनी पराभूत झालेले आहेत। 2,500 मतांनी पराभूत झालो तरी विशालभाऊ कांबळेंना त्या मतदारसंघामध्ये स्वतःचं मत द्यायचाही अधिकार नव्हता, कारण वर्णे गटातला उमेदवार, गणातला उमेदवार आपशिंगे गणामध्ये जाऊन जेवढ्या निवडणूक लढवतो अशा भीषण निवडणुकीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, अजितदादा पवार गट, मित्र पक्ष शिवसेना यांनी कुणीही कसलीही रसद अथवा मदत न केल्यामुळं आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागत आहे। मात्र एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू असा प्रकार आमचा झालेला आहे। ज्या अजितदादा पवारांना श्रद्धांजली अर्पण करायची होती, आमचे विशालभाऊ कांबळे जरी 2,500 मतांनी पराभूत झाले असले तरी वर्णे गणातून आमचे सहकारी मित्र पैलवान विक्रम फडतरे यांच्या सुविज्ञ पत्नी म्हणजे आमच्या भगिनी रुपालीताई, स्वप्नालीताई, विक्रमसिंह फडतरे या फार मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे। हा आनंद सुद्धा आमचा तेवढाच मोठा आहे। त्यानंतर शिट्टी या चिन्हावरती उभे असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके हे सुद्धा बहुमताने विजय झाले। यांच्या आनंद उत्सवामध्ये आम्ही सहभाग नोंदवत असताना माननीय प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री शशिकांतजी शिंदे साहेब, खासदार नितीन काका पाटील आणि माननीय मंत्री महोदय मकरंदाबा पाटील, त्याच पद्धतीने माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे माजी आमदार बाळासाहेब पाटील या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। मात्र एक शेल्ला मनामध्ये राहून गेलं विक्रमदादा की त्या आपशिंगे गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यानं, अजितदादा गटाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यानं, शरद पवार गटाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यानं
खुलेआमपणे येऊन रस्त्यावरती येऊन प्रचार केला नाही, प्रसार केला नाही, पोलिंग बूथ लावलेलं नाही, पोलिंग एजंट नियुक्त केलेला नाही, तोंड दाबून आणि तोंड दडवून जो याने पराक्रम केला तो पराक्रम त्यांना लकला. ते म्हणतात ना, दिलदार विश्वासघातकी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. जो याने विश्वासघातकी केला त्या विश्वासघाताचा आम्ही तीव्र स्वरूपात निषेध नोंदवतो. मात्र आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांनी जो आम्हाला विश्वास दिलाय, नितीन काका पाटलांनी जो आम्हाला विश्वास दिलेला आहे, मकरंदाबा पाटलांनी जो आम्हाला विश्वास दिलेला आहे, खऱ्या अर्थानं रस्त्यावरची लढाई लढणं हे आमच्या रक्तात आहे. आम्ही अभिवाचन देतो. हा पराभव विशालभाऊ कांबळेचा नसून ही विजयाची पहिली पायरी आहे. अपयश ही विजयाची पहिली पायरी आहे असं समजून सातारा जिल्ह्यामध्ये शशिकांतजी शिंदे साहेबांच्या पाठीशी, मकरंदाबा पाटलांच्या पाठीशी, नितीन काका पाटलांच्या पाठीशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आम्ही ठामपणे उभे आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा बळी देऊन विशालभाऊ कांबळेच्या पाठीशी उभे राहिलेले आमचे सहकारी मित्र आणि ज्यांनी जातीवादी भाजपच्या पार्श्वभागावरती लाथ मारून शशिकांत शिंदे साहेबांबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला ते आमचे सहकारी मित्र आणि या प्रचार यंत्रणेतला सगळ्यात महत्वाचा मोहरा प्रवीणजी धसके. तुम्ही नाराज होऊ नका. जिथं विशालभाऊ कांबळेंना स्वतःला मतदान नव्हतं त्या ठिकाणी आपण 5,000 लोकांनी विशालभाऊला स्वीकारलंय. हे थोडकं नाही, हा नैतिक विजय आपला आहे अशी ग्वाही देतो आणि कायमस्वरूपी शशिकांत शिंदे साहेबांसोबत राहण्याचं अभिवाचन देतो, रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.